घरचे उपाशी आणि परदेशातील शेतकरी मात्र तुपाशी असं सरकार वागत असेल तर त्याला काय म्हणायचं? जरा विस्कटून सांगतो. केंद्र सरकार तुरीचे दर दबावात ठेवून भारतातल्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवायच्या मागे लागले. पण दुसऱ्या बाजूला म्यानमार, आफ्रिकेच्या जोडीला आता ऑस्ट्रेलिया, ब्राझील मधल्या शेतकऱ्यांना तुम्ही भारतासाठी तूर पिकवा म्हणून गळ घातलंय. तुम्ही पिकवलेली तूर ही चढ्या दरानं खरेदी करू अशी हमीच सरकारने त्यांना देऊन टाकली. थोडासा धक्का बसला ना, पण हे खरंय मंडळी. आणि इतकंच नाही तर सरकारने तुरीबाबत किती आणि कसे चुकीचे निर्णय घेतलेत याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी ॲग्रिकोला चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. मंडळी, आपलं केंद्र सरकार खरं तर घाईघुतीला आलंय, कारण यंदा तुरीचं उत्पादन घटणार आहे. यंदा मुळात तुरीचा पेरा घटलाय आणि ज्यांनी तूर पेरली त्यांच्या पिकाची अवस्था काही बरी नाही. बहुतेकांची वावरं बघा, यंदा तुरीचं पीक काही जोमदार दिसत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या रानात तूर एवढी गच्च यायची की आज शिरणं मुश्किल व्हायचं, तिथं यंदा निवळ हडकुळी तूर दिसते. तूर पोचलीच नाही बघा. दुष्काळामुळे पाण्याचा जबर ताण बसला, फुलंच कमी लागली, पिकाची जेमतेम वाढ झाली, त्यात भर म्हणून तुरीवर अळी पडली. महाराष्ट्रात ही स्थिती आहे. कर्नाटकातही तुरीचं उत्पादन फारसं वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशात यंदा तुरीचा तुटवडा पडणार हे मात्र नक्की. त्यामुळे सरकार हे आयातीच्या मागे लागले. आता तुम्ही म्हणाल, तुरीचा तुटवडा पडल्यावर सरकारला आयात तर करावीच लागणार ना. शेवटी सरकारला ग्राहकांचा विचार करावा लागतो. मग यात सरकारचं काय चुकलं? बिनतोड प्रश्न आहे तुमचा. पण इथंच तर खरी मेक आहे. केवळ हवामान प्रतिकूल असल्यामुळे तूर उत्पादन घटलं हे अर्ध सत्य आहे. सरकार बेसुमार आयात करत असल्यामुळे तूर उत्पादनाचं गणित बिघडलंय हे सुद्धा आपण आधी समजून घेतलं पाहिजे. मागच्या हंगामात म्हणजे 2022-23 ला तूर उत्पादन झालं होतं 33 लाख टन, तर 2021-22 मध्ये 43 लाख टन उत्पादन होतं. आपली वार्षिक गरज असते साधारण 45 लाख टन. म्हणजे तूट कितीची पडत होती तर 2 लाख टनाची. पण त्या वर्षी सरकारनं आयात केलेली तब्बल 9 लाख टन तूर. त्यामुळे तुरीचा पुरवठा वाढला आणि दर पडले. त्याचा थेट परिणाम म्हणजे पुढच्याच वर्षी 2022-23 ला तूर उत्पादनात 10 लाख टनांची घट झाली. भारतातले शेतकरी काही अडाणी नाहीत. त्यांना तुरीचं उत्पादन कसं घ्यायचं हे नीट ठाऊक आहे. 8-9 वर्षांपूर्वी देशात तुरीचा मोठा तुटवडा पडला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तूर पिकवण्याचं आव्हान केलं होतं. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या शब्दाचा मान राखत तूर उत्पादनाचा विक्रम केला. परंतु सरकारने ऐन मोक्याला माती खाल्ली. सरकारनं आपला शब्द पाळला नाही. शेतकऱ्यांकडून पुरेशा प्रमाणात तूर खरेदी केली नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं, निर्यात बंद केली, आयात चालूच ठेवली. त्यामुळे तुरीचे दर गडगडून शेतकरी झोपले. मग पुढच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी तुरीचा नाद सोडला. त्यामुळे तूर उत्पादनात मोठी घट झाली. पुन्हा आयातीची नौबत आली. ती आस्थागायत कायम आहे. म्हणजे काय तर सरकार इथल्या शेतकऱ्यांना भाव मिळू देत नाही म्हणून तुरीचं उत्पादन घटत चाललंय. मग यावर सरकारने काय डोकं चालवावं? सरकारने चक्क परदेशातल्या शेतकऱ्यांना साकडं घातलंय. म्यानमार मधून आपण खूप वर्षांपासून तूर आयात करतोय. त्याच्या जोडीला आफ्रिकी देशांना सरकारने भरीस घातलं. मोझंबिका हा आफ्रिका खंडातील एक मागास देश. आपल्या सरकारने 2016 मध्ये मोझंबिका बरोबर दीर्घ कालावधीचा करार केला, 5 वर्षांसाठी कडधान्य आयात करण्यासाठी. मोझंबिका सारख्या गरीब देशाला कडधान्य उत्पादनाला चालना देण्याचं पुण्यकर्म आपण करतोय असं सरकारचं म्हणणं. नंतर राजा आणखी उदार झाला आणि हा करार आणखी 5 वर्षांनी वाढवला गेला. म्हणजे मोझंबिकातील शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेला माल खरेदी करण्याची 10 वर्षांची हमी भारत सरकारकडून मिळाली आणि तीही चढ्या दरात. या करारानुसार 2 लाख टन तूर आयात केली गेली. परंतु यंदाच्या वर्षी सरकारनं ती मर्यादाही काढून टाकली. त्यामुळे आता मोझंबिकातील शेतकरी जितकी तूर पिकवतील ती सगळीच्या सगळी खरेदी करण्याची भारताची तयारी आहे. पण गंमत म्हणजे मोझंबिकातल्या निर्यातदारांनी आणखी वाढीव दराच्या हव्यासापोटी भारताला तूर पाठवण्यास सध्या हात आखडता घेतलाय. सरकारने आता ब्राझील आणि ऑस्ट्रेलियावरही लक्ष केंद्रित केले. इथल्या शेतकऱ्यांकडून तूर मिळेल का याची चाचपणी करायला सुरुवात केली. भारत सरकार जर चढा दर आणि माल खरेदीची शाश्वती देणार असेल तर या 2 देशांतील शेतकरी तुरीचं उत्पादन वाढवतील. भारत सरकार अशी हमी द्यायला तयार आहे. मग सरकार ही अशी हमी भारतातल्या शेतकऱ्यांना का देत नाही? अशी हमी मिळाली तर इथले शेतकरी देशाची गरज भागवून निर्यात करता येईल, इतकी तूर पिकवून दाखवतील. तुम्ही मोझंबिका सारख्या देशातील शेतकऱ्यांना सलग 10 वर्षे परताव्याची हमी दिली. आम्हाला फक्त 3 ते 5 वर्षे चांगला मोबदला मिळेल असं धोरण राबवा, एवढंच इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून परक्याचं धन करू नका, हे मागणं लई नाही. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षा व्यक्त करणारा आणि अवस्था दाखवणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ॲग्रिकोलाच्या माध्यमातून आम्ही शेतीविषयीचे असे महत्त्वाचे व्हिडिओ सातत्यानं बनवत असतो. त्यामुळे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी ॲग्रिकोलाच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती तुमच्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा नक्की जॉईन करा, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.